तर आता सकाळच्या 7 वाजता आणि माझा स्वयंपाक झाला आहे, लवकर झाला आहे. कारण सोनू पप्पाला लवकर जायचं होतं ना. हा पसारा बघा असा असतं रोज. ह्यांना जर लवकर जायचं असेल ना कामावरती तर मग हे असंच ठेवावं लागतं. कारण ते त्यांचं काम करत राहतात, मी माझा स्वयंपाक करत राहते, मग हे असंच राहतं. तर असंच आता ते उचलायचं आहे. पहिल्यांदा यावरून घेते मी. मला वाटतं ना निवांत झोपा काढत असेल. तुम्हाला काय सगळ्यांना करतं. पहिल्यांदा यावरती पसारा, कारण माणसं इतकं ताप देते ते असं पडलं नाही सगळं, आणि मग अंथरून उचलते. रात्रीची भांडी रात्री घासलेली. सोनू पप्पा खाऊन गेले आता जेवण करून. बेसन पोळी बनवली, त्यात टाकायला ठेवलं होतं मसाला, लक्षातच नाही. सोनू कधी उठायचं, तिला आंघोळीला पाणी ठेवलंय, मी आंघोळ केली. भात आहे बाळा, उठा के. खुशाल झोपली या. रोज उठते तरी वाईच करू लागते, पण आज काय झोपले नाही. उठले का? पप्पा पण बदललंय का नाही? बदललं, धुतलेली पण कपडे त्यात, न धुतलेली पण कपडे त्यात करून टाकतात. उठ की, पप्पा गेलं कामावरती. नकटी उठ. पप्पा गेलं कामावरती. आता अंतरून तू उचलायचं, तुझ्यावर नंबर आहे. तू आज लसूण सोलायला उठली नाही ना. आज मी सगळं एकटीने केलंय माहिती आहे. सोनूच पप्पा पण त्यांच्या ते काम करत बसलेला, म्हणून हा पसारा राहिला. आणि तिकडे कपडे पण बघा पडलेत. आणि सकाळ सकाळी आमच्यात असा पसारा असतो. मला म्हणते खरंच गेलोय पप्पा कामाला. मी कुठे सांगते, गाडी जाऊन बघते बाहेर. तर आता या वाईट कमेंट करू नका की हा पसारा पडला आणि त्यात स्वयंपाक करते. एक घर असला तर बेडरूम असते आम्हाला, 2 जरी रूम असते ना तर किचनमध्ये किचनचं झालं असतं आणि हॉलमध्ये झोपणं वगैरे झालं असतं. ही झोपली त्यामुळे ते उचला येत नाही. पलीकडचं उचलायचं ते एक साथच आहे, सगळं वाकळं वगैरे त्याच्या खालीच होती, त्यामुळे ते उचललं नाही. आणि मी उठली, आंघोळ केली आणि मी डायरेक्ट स्वयंपाकायला लागलेली. सोनू पप्पा माझ्यानंतरनं लेट उठलं आणि मग त्यांची ती कामं करायला, दात घासणं, आंघोळ करणं, मग हे त्यांचे ते करत बसलं. तोपर्यंत टायमिंग झाला. आंघोळ करून आलं का जेवण केलं का गेलं, असं असते. त्यामुळं त्याला वाईट कमेंट करू नका. एका घरात ॲडजस्ट करणं थोडंसं कठीण जातं. आता तिला बेडवर झोपावं तर उठून बसले असते. पाऊस येत होता, तुम्हाला दाखवते, दिसत असेल बघा कॅमेरा. पाऊस येत होता, आत्ताच उघडल्यानं तर आभाळ नीट झालं आहे. आणि तर सकाळ सकाळी गाडीवर पण दिसेल बघा, भिजली बघा गाडी. सकाळ सकाळी पावसानं सुरुवात केली होती. असं अजून पण थोडं थोडं आभाळ आहे. उठा. असं का दिसतंय तुम्हाला सांगते. माझा कॅमेरा, माझा मोबाईल काय झालं आहे ते तुम्हाला पुढं सांगेलच. पहिल्यांदा इथं बघून घ्या. सोनूना कालची आमटी आम्ही बनवलेली ती खाती, आणि सकाळी भात पण बनवलाय. कारण आमटी इतकी छान झालेली का नाही, बासच. सोनूच पप्पा न खाणारा आमटी म्हणजे पोळ्याचा स्वयंपाक अजिबात त्यांना आवडत नाही. त्यांनी सकाळी आवर्जून उशीर झालेला तरी चपाती आणि आमटी खाऊन गेलं. तर इतकी छान झालेली आमटी, आणि आता ती पण खाते. म्हणते मला लई आवडली. मी म्हटलं मला पण ठेव, कारण सकाळी भाजी केलेली फक्त आम्ही, कारण आमटी होती त्यासाठी.
झालं का खाऊन? आलीस तू? आलेली का? म्हणली मी अशी नव्हती म्हणली की मला एकटीला सुकाय टाका येत नाही ती या, तू कामाच्या भ्यानं जेवाय बसली का असं बोलली का? मी म्हणले की परत जेवायचं होतं, आपण दोघी सोबत जेवलो असतो. मी असं नाही म्हणली उठून चल, ही तूच म्हणलीस की मी येऊ का? मी म्हटलं नको, राहू दे आता मी घालती. खोटं सांगतीस वे काय? हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सोनू कालची आमटी भात खाऊन आली, म्हणजे भात सकाळी बनवला होता, आमटी कालचे तर छान लागते, इतकी छान झालेली. सोनू पप्पा कधी खात नाही तरी पण त्यांनी सकाळी उशीर झाला तरी आमटी आणि चपाती खाऊन गेलं तर जा जेवतं. तर कालच्या बेंद्राचा ब्लॉग होता ना, त्याला छान सगळ्यांनी कमेंट केल्या, मस्त वाटलं मला. छान कमेंट होत्या मला. तो ब्लॉग चालू ना चालू पण कमेंट पॉझिटिव्ह होते ना, ते मला खूप महत्त्वाचं होतं. आज फोनला मम्मीचे हे झाले, पण तुम्हाला वाटत असेल शूट कशी करते? शूट कशी? तर तुम्हाला सांगते, माझा पूर्ण फोन डेड झाला, म्हणजे ह्याच्यात काय अर्थच नाही, कारण भरपूर दिवस झाले हा फोन घेऊन मी. आणि फोन घेतल्यापासून कधीच दुकानात दिवस वापरला तुझ्या पप्पानं जा जेव्हापासून मी फोन घेतला ना तेव्हापासून एकदा पण त्याला कधी दुकानात नेला नाही की हा फॉल्ट तो फॉल्ट. मी जपलाय त्याला, म्हणजे स्क्रॅच वगैरे पडलं नाही तर बिना स्क्रीन गार्डचा किंवा बिना कवरचा फोन वापरलाय. पण आतमध्ये त्याच्या पूर्ण डबडं होऊन गेलं आता ह्या फोनचं. स्क्रीन बाद झाली पूर्ण. आता मी ॲप कशी ओपन करते ना, पुढं मी स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवेन तुम्हाला काय काय होतं आहे माझ्या फोनला प्रॉब्लेम. तर ते बघा आणि मग आपण बोलू. तर पूर्ण स्क्रीन अशी पांढरी झालेली, पुढे मी दाखवते. इथं माझ्याकडून अर्धच झालं होतं. जेव्हा आपण पॉवरचं बटन ऑन करतो ना तेव्हा असं यायचं, लॉक वगैरे खोलल्यानंतर ना अशी पूर्ण स्क्रीन येऊन जायची, म्हणजे कोणते ॲप वगैरे दिसत नव्हत्या. आणि खाली कोणती बटनं पण चालत नव्हतं. तुम्ही बघू शकता खाली बघा, पॉजचं वगैरे बटन मी प्रेस केलेलं तर काही चालत नव्हतं. तर मग एक सिस्टीम केली मी, वरती सेटिंग वगैरे दिसत होतं ना, मग त्यामध्ये जाऊन मी ॲप मॅनेजमध्ये जाऊन सगळे ॲप खोलले आणि मग व्हिडिओ अपलोड वगैरे केलं होतं. काय झालेलं काय माहिती नाही. आणि अचानकच मी तुम्हाला दाखवतानाच मी सकाळपासून यूट्यूब पण खोललं नव्हतं. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर माझ्या फोनला असं झालं. तर मग YT मधूनच मी व्हिडिओ वगैरे एडिट केलं. तर म्हणलं चला आता यूट्यूब खोलूया, तुम्हाला दाखवते तेव्हाच यूट्यूब ओपन करूया, थोडेसे ब्लॉग वगैरे बघूया, कारण मी कमेंट वगैरे पण काही बघितले नव्हते, काय आले ते काही नाही आहे. तर मी यूट्यूबच आता सहज खोलत होती तोपर्यंत तरी पण पांढरी स्क्रीन दाखवली. आणि अचानक जे झालं ना ते बघून मला पण धक्का बसलेला. आम्ही दोघी इतके खुश झालो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघायलाच बघा. आता मी यूट्यूब ओपन केलं आणि तरी पण पांढरी स्क्रीन दाखवत होतं, म्हणजे यूट्यूब पण ओपन होत नव्हतं. पण अचानकच 1-2 सेकंदाने ना पूर्ण स्क्रीन पाहिजे तशी पहिल्यासारखी झाली. आणि आश्चर्य आम्हाला असं वाटलं की हे कसं काय झालं. हे बघू शकता, हे काहीच दिसत नव्हतं. पहिल्यांदा तुम्ही बघितलं स्टार्टिंगला ॲप कोणत्याच दिसत नव्हत्या, आणि आत्ता मला सगळ्या ॲपचे वगैरे नोटिफिकेशन पडायला लागलेली, कारण आत्ता माझा फोन नीट झाला होता. काय झालेलं काय माहीत नाही. सोनूच पप्पा येणार होतो दुपारी ना, आम्ही दुकानात जाणार होतो, तोपर्यंतच हे सगळं झालं. का खोज आहे सांगते मी तुम्हाला, स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवत होती आणि तेवढ्यात मी यूट्यूब ओपन केलं. मी सकाळधरनं यूट्यूब ओपन नाही केला मी, काही सकाळी व्हिडिओ अपलोड केला, नंतर ना जसं यूट्यूब बंद केलं आहे ना ते नंतर मी खोललंच नाही, कारण जसं मी व्हिडिओ अपलोड केला तो बेंद्राचा तसा मोबाईल माझा पूर्ण बंद झाला, म्हणजे स्क्रीनच त्याची दिसायची बंद झाली. मग मी माझं डोकं थोडं लावून कसं बसं ते सेटिंगमध्ये जाऊन ॲप ओपन करून थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन हे सगळं मी तिथं भरलं होतं. त्यामुळे नंतर ना माझं यूट्यूब ओपन करण्याचा काही संबंधच नाही. इंस्टा बघत होती मी बहुतेक, तेव्हाच माझ्या फोनला अचानकच असं झालेलं आहे. अचानकच पांढरी स्क्रीन आली आणि मी लय टेन्शनमध्ये आलेले. खरंच इतके देवाला तर इतकं बोलले ना मी, आयुष्यात पण लय पछतावा व्हायला लागला आहे मला. आणि आत्ता जस्ट तुम्हाला दाखवायसाठी मी यूट्यूब म्हणलं आता चला तुम्हाला दाखवायचं स्क्रीन रेकॉर्डमध्ये. तर इंस्टा ओपन केल्यानंतर यूट्यूब करू दे, हा थांब. तोपर्यंत यूट्यूब ओपन करायला गेले तर तिथं तशीच पांढरी स्क्रीन दाखवत होती, म्हणून मी मागचं पोचचं बटन दाबलं तर त्या आधी ती बटन काहीच काम करत नव्हती. पण यूट्यूब जसं लावलं ना तसं ते बटन काम करायला लागलं आणि फोन नीट झाला. खरंच कधी कधी ना तुम्हाला दाखवण्याच्या नादात ना काही गोष्टी माझ्यासोबत चांगल्या होत्या. मी इतकी देवाला बोलले ना, इतके बोलले ना खरं, आणि मी माझी काही गोष्टी लपवत नाही आहे तुमच्यापासून, जे आहे ती खरं बोलून टाकते. अरे म्हणलं तुमचं उपास करते, तापास करते, चांगलं वागते, कोणाविषयी काय असं म्हणत नाही. माझा स्वभाव फटकळ आहे म्हणून मी सगळ्यांना वाटते की मी वाईट आहे, पण मी तशी काही नाही आहे. माझा स्वभावच तसा आहे. मी माघारी कोणाच्या माघारी बोलत नाही. काय असेल ती तोंडावर बोलते, म्हणजे मला राग आला तरी चालेल असा माझा स्वभाव आहे.
म्हणजे मन माझं चांगलं आहे एवढंच मला सांगायचं आहे. आणि तरी पण तेव्हा माझ्यासोबत असं वाईट करतो, कारण ऑलरेडी त्या मशनीचा घोटाळा, ह्या मशनीचा घोटाळा, कपाटाची वाट आणि त्यात अजून फोनची वाट. तर ना मग माझं डोकं सटकलं, म्हणलं माझ्या संसाराचं वाटोळच करून टाकले काय शाला. मग म्हणजे लय काय काय बोललेलं तर तुम्हाला नाही सांगू शकत. सोनू ऐकत होती आणि सोनू माझी कॉपी करत होती मी जसं बोलतो तसं. पण खरंच भारी वाटतात आहे. मी नवऱ्याला सांगितलं ना, मी सकाळी सांगितलं त्यांना फोन करून, तर त्यांना म्हटलं की मी खोटं बोलते या. मी त्यांना सांगितलं फोन करून, त्यांना म्हटलं मी खोटं बोलते. आता जर ही स्क्रीन मागे आली हे जर त्यांना खरंच कळलं तर आयुष्यभर त्यांना आता इथून पुढे जर तिला निघालेली गोष्ट माहिती आहे ना, तर तसंच होणार की मी काही गोष्ट सांगा गेली नंतर ती चांगली होती. आणि आज सोनूला शाळेत नाही सोडलं, कारण मशीन नीट करायला कंपनीचा माणूस येणार होता, पण अजून त्याचा काय आता पत्त्या नाही. आता बाई किती वाजले त्या 1:45 झाल्या त्या, अजून कॉल नाही काय नाही काय नाही. 1:43 झाली ती, त्यालाच 1:45 म्हणते ती. चला जाते जातात. सकाळजण फोन बघितला नाही मी, थंबनेल टायटल लिहिलं तसं माझं. मग भांडी घास, कपडे धो, आंघोळ कर, ह्या सगळ्या कामं चाललीत माझी. आत्ताशी जेवणार आहे मी 1:45 वाजता. आता खुशखबर आली तर जेवण घेतो. त्यापेक्षा खुश सोनू झाली बरं, काही मोबाईलची स्क्रीन माघारी आली म्हणून. काय सांगू, पप्पांना फोन करून जाऊ दे, मला जेवून घेऊ दे. मी सकाळ जेवली का, माझी भूक ताण सगळं हारून गेलेलं या. नाही जेवली, ही गेली तिकडे जेवण करायला, तोपर्यंत मी इंस्टा खोललं होतं या. तेवढ्यात सगळी पांढरी स्क्रीन आली, मग माझं जेवणच गेलं. मी टेन्शनमध्येच होती, तिथं जाऊन डिप्रेशनमध्ये जाऊन झोपली. सोनू आल्यानंतर मग ती काय झालं तर असं असं सांगितल्यानंतर मग ती पण टेन्शनमध्ये. सगळे ॲक्शन रिॲक्शन सगळे सगळे ॲक्शन रिॲक्शन आहे बरं का. सगळं सगळं तिनं जसं तसं दाखवलंय. मम्मी बसलेली मिस्टरने सांगितलं तेव्हा म्हणलं कशाला टेन्शन घ्यायचं आहे, मग नवीनच घ्यायचं, लई दिवस झालं. तर तेव्हा माझं टेन्शन थोडंसं गेलं, कारण म्हणलं जाऊ दे आता, भेटेल तर भेटेल, आयफोनच भेटेल. आता असलं तर काय घेणार नाही आहे मी. थोडंसं वाटत होतं की हां ठीक आहे, पण नको वाटलं तर, कारण लई एम आय झालं तर सगळ्या गोष्टीचं एम आय भरून आम्ही नाकीनं आलो आहे. त्यामुळे आता आम्ही तरी अजून 2 वर्ष काही एम आयवरती घेण्याचं काय काढणार नाही, आणि मी असंच फोन वापरणार होते. मग परत मग अजून टेन्शनमध्ये बसले की नाही नको नवीन फोन, हेच चालू दे, ह्याच्यावरतीच चालवायचं आहे, खर्च करू दे. हे म्हणलं की हा फोन देऊया आणि दुसरा घेऊया. मला हा फोन नाही द्यायचा. हा फोन माझ्यासाठी म्हणजे दुसरा पहिला फोन लकी ठरला आहे, पण सगळ्या गोष्टी मला ह्या फोनमुळे पॉसिबल झाल्या. त्या काही इन्कम आहे, मी हा मोबाईल फेडला आहे, माझ्या इन्कममधनं फेडला आहे, एम आयवरतीच घेतलेला. पण हा फोन मला नाही द्यायचा. राधा मी जेवते आता. अशी बघत बसली होती आणि मी खाली कुठलं नेत होती ग, 21 अगं नीट धर फोन, तुझं फोन दिसत नाही. 21 म्हणत नेत होती. आणि तसं म्हणलं जेवायला, मी गेली. आली तशी मम्मी म्हणली अगं बाला फोन खराब झालाय. मग मी तिथं गेली, बघितलं तर तिथं झालं. माझ्याकडे काय बघते, तू पण अशीच बघती का? नाही बघत, तिकडे फोन कॅमेऱ्यात बघायचं असतं. आणि मम्मी म्हणली राहू दे, आठवत नसतं. बघितलं मी, लागली ना पाणी पी, ठेव फोन. आणि परत पप्पांना फोन केला, सांगितलं, आणि लगेच कंपनी पाणी पी. राहू दे, पाणी पी, बंद कर. जाऊनच पप्पा आले तर घरी, कारण त्यांचा हात दुखतोय म्हणून आता डबल निघाले तर हॉस्पिटलला. कुठं? तू तर नादावलेलीच असते जिकडे तिकडं. वारं सुटलंय, नको, वारं सुटलंय. आज असला वाऱ्यात आजारी पडते माणसं.
अगं ते असल्या कांगव्यात वातावरणात केस तरी आजारी बसते ती का पड- केस कापायची ती आज आहे घातली ती नाही ए अगं केस व्हिडिओ चालू असतो आपला बोलायचं थोडंसं भान ठेवावं झालं का ते? अपशब्द वापरू नये केस कापायची ती पण आज काय ती कुठला मध्ये काय ना काय तरी सण येतात गुरुवार नाही आज काय पौर्णिमा संध्याकाळी लागणार आहे लवकर या आपण काय साधारण लागणार आहे हो मग आता केले तर काय होते जा ना मग करा जा नको दुकानच उघडी नसणार आहे ती मेन गोष्ट बघू जे असले तर करणार लगेच जा पप्पा मला घेऊन जावा. मग बा चला. जात हे नको तर चला बा. नको मी लगेच येतो असली दुकान उघडे तर केस कापणार चला की. जेव्हापासून आमची गाडी आली तेव्हापासून माझा नवरा स्वतःच्या गाडीकडे डोकून पण बघत नाही माझी गाडी घेऊन होते तेल टाकून आणा मी माझ्या गाडीला किती जपते शीट फाटल कलर जाईल म्हणून साठी झाकून पाकून ठेवते त्याला हे बघा आणि तुमची बघा तिकडं